तर आज मी सावरकरांची अनादि मी अनंत मी या कवितेचा अर्थ समजून घेतला. तर मला जसं कळलं तसं मी तुम्हाला सांगते. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. की जिथे निस्वार्थ प्रेम असेल तिथे अनंत शक्ती जन्म घेते. तर सावरकर म्हणतात की जगातला कितीही मोठा शत्रू असला तरीही तो माझ्या मनात हे जे भारत मातेसाठीचं प्रेम आहे त्याला मारू शकत नाही. असा शत्रू अजून जन्मलाच नाही. अट्टहास करती जयी धर्मधारणी, मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी. आता धर्मधारण करणे म्हणजे सत्याविषयीच्या प्रेमातून असत्याविरुद्ध काम करण्याचीही तयारी. तर भारत मातेसाठी काम करताना कधीतरी माझा मृत्यू होणार, पण तरीही सावरकरांचा हा अट्टहास, मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी. अग्नी जाळी मजसी ना खडग छेडितो, भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. इथे सावरकर म्हणतात की जसं भगवद्गीतेत म्हणलंय, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः, की फायर कॅनॉट बर्न मी नॉर वेपन्स कॅन कट मी. तर तसंच की अग्नी जाळी मजसी ना खडग छेडितो, भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. हा मृत्यू पण माझ्या भारत मातेच्या प्रेमासमोर पळून जाईल. खुळा रिपू तया स्वये मृत्यूच्याच भीतीनी भवतु. आणि तरीही या शत्रूला वाटतंय की मी मृत्यूला घाबरीन. लोट हिंस्त्र सिंहाच्या पंजरी मला, नम्रदास समचाढील तो पदांगुला. आता ह्या कडव्यात सिंहाचा उल्लेख का बरं केला असेल? की सगळ्यात शक्तिशाली माणसासमोर जरी मी भारत मातेसाठी उभा राहिलो तरी तो माणूस माझ्यासमोर नतमस्तक होईल. कल्लोणी ज्वालांच्या फेकशी जरी, हटुनी भवती रचिल शीत सुप्रभावती. की जर मला एखाद्या ज्वालांमध्ये टाकलं तर मी त्याच्यानी जळणार नाही, उलट मी त्याच्या अराउंड एक रेडियन्सच क्रिएट करीन. तर तसंच की जरी मला कितीही भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही टाकलं तरी माझं जे प्रेम आहे ते त्या परिस्थितीला माझ्या बाजूनेच करून घेईल. आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्यते, यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते. की तू माझ्यासमोर कोणतीही शस्त्र आण, यंत्र आण, तंत्र आण, मेथड आण, कुठलंही वेपन आण, हला त्रिनेत्र तो मी तुम्हासी तैसाची गिळून जिरवितो. की तुम्ही माझ्यासमोर कितीही यंत्र आणा, तंत्र आणा, शस्त्र आणा, जसं शंकरांनी हलाहल पिऊन अख्ख्या जगाला वाचवलं तसंच मी माझ्या भारत मातेलाही वाचवेन. भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो.